नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। तर आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी यातील शेवटची म्हणजेच 19वी कविता गे मायभू या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर चला तर मग सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो? उत्तर आहे कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छितो। मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती? उत्तर आहे सूर्य, चंद्र, तारे ही मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने आहेत। कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला? उत्तर आहे कवीच्या जन्माला मातृभूमीमुळे अर्थ प्राप्त झाला। दुसरा प्रश्न आहे, खालील काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा। त्यामध्ये आणि ना आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे। उत्तर आहे आपण जेव्हा आरती करतो तेव्हा दिवे लावून आरती करतो, पण इथे मातृभूमीची आरती करण्यासाठी कवी चक्क सूर्य, चंद्र, तारे हे प्रकाश देणारे दिवे मातृभूमीच्या आरतीसाठी आणणार आहे। आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा। तर याचं उत्तर आहे मूल कितीही मोठे झाले तरी आईसाठी लहानच असते, म्हणून येथे कवीने मातृभूमीला आई म्हटले आहे। आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा। प्रश्न तिसरा, हे केव्हा घडते ते लिहा। त्यामध्ये कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते। उत्तर आहे जेव्हा कवी मातृभूमीची थोडीशी पायधूळ घेतो तेव्हा कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते। कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो। याचं उत्तर आहे कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो कारण कवीची वाणी मातृभूमीच्या दुधाने भिजून गेली आहे। चौथा प्रश्न, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा। त्यामध्ये माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव। याचं उत्तर शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा। शब्द सामर्थ्य, प्रतिभा सामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणे गाईल। तर कवितेतील ओळ आहे, आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेले भिजून वाणी। प्रश्न पाचवा, कवितेत आलेले 2 वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यात उपयोग करा। तर पहिला आहे पांग फेडणे, त्याचा अर्थ आहे केलेल्या उपकाराची परतफेड करणे। वाक्यातील उपयोग, जिल्हाधिकारी बनून श्यामने आपल्या वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले। दुसरा आहे अर्थ येणे, म्हणजेच याचा अर्थ आहे महत्त्व येणे। वाक्यातील उपयोग, गरजू लोकांची मदत करण्याच्या निर्णयाने माझ्या जीवनाला खरा अर्थ आला। प्रश्न 6वा, कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा। सारे, तारे, जराशी, काशी, तान्हा, पान्हा, गाणी, वाणी, कशाला, आला। तर अशा प्रकारचे हे यमक जुळणारे शब्द सांगता येतील। प्रश्न 7वा, स्वमत। त्यामध्ये कवीने पायधूळ कशाला म्हटले असावे ते स्पष्ट करा। याचं उत्तर, कवींनी मातृभूमीला माता म्हटले आहे। मातेमुळे माझ्या शब्दात सामर्थ्य आले आहे। त्या आईचा आशीर्वाद मिळणे हे आपले भाग्य आहे। तिची पायधूळ मस्तकावर मिरवावी असे कवींना वाटते। पायधूळ म्हणजे मातृभूमीचा चरण स्पर्श होय। तिच्या चरणांशी लीन होऊन तिला वंदन करून आशीर्वाद घेण्याच्या प्रक्रियेला पायधूळ कपाळाला लावणे असे म्हटले आहे। गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे या ओळीचा सरळ अर्थ लिहा। याचं उत्तर, मातृभूमी ही माता आहे, मी तिचे ताणे बाळ आहे। मातृभूमीने माझे लालन पालन व पोषण केले आहे। तिच्या दुधाचे सामर्थ्य माझ्या शब्दांमध्ये आले आहे। अशा माऊलीचे उपकार हे जन्मोजन्मी फेडणे शक्य नाही, तरीही विनम्र भावाने कवी म्हणतात की तुझ्या आशीर्वादाने माझे नशीब उजळले आहे, म्हणून चंद्र, सूर्य व तारे आरतीला आणून मी कृतज्ञतापूर्वक तुझे पांग फेडणार आहे। कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमी विषयीची भावना तुमच्या शब्दात लिहा।
याचं उत्तर, मातृभूमीचे गौरवगीत गाताना कवी म्हणतात, हे मातृभूमी तुझी मी आरती सूर्य चंद्र व तारे घेऊन करतो आहे. तुझ्या चरणांशी लीन होऊन मला तुझे पांग फेडायचे आहेत. तू माझी माता आहेस, मी तुझे लहान मूल आहे. माझ्या शब्दांमध्ये तुझ्या पाण्याची शक्ती येऊ दे. तुझ्यामुळे माझा जन्म सार्थकी लागला. तुझी पायधूळ कपाळी मिरवणे हीच प्रयाग काशी आहे. तुझ्या दुधात माझी भाषा कालवून मी तुझे गौरवगीते गाणार आहे. आता चर्चा करूया. या शीर्षकाखाली आपल्याला काय दिले ते पाहूया. आताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी तुम्ही काय कराल याची गटात चर्चा करा व वर्गात सांगा. उत्तर आहे, माझ्या मते आताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी आम्ही प्रदूषण कसे कमी करता येईल, जास्तीत जास्त स्वच्छता कशी राखता येईल, जास्तीत जास्त झाडे कसे लावता येतील, लावलेली झाडे कशी जगवता येतील, पाण्याची बचत कशी करता येईल, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकोप्याने कसे राहतील, भ्रष्टाचार मुक्त भारत कसा होईल, या सर्वांसाठी अविरत प्रयत्न करू. आता या ठिकाणी उपक्रम दिलेला आहे. 1. आपल्या मायभूचे पांग फेडण्यासाठी काम केलेल्या 5 लोकांची माहिती मिळवा व वर्गात सांगा. आता आपल्याच इयत्तेतील 12वा पाठ स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठामध्ये आपण या व्यक्तींची माहिती दिलेली आहे. तर त्या पाठामध्ये तुम्ही चेक करू शकता किंवा या ठिकाणी देखील मी दिलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा वाचू शकता. आलं लक्षात? आता या ठिकाणी मी हे वाचून दाखवणार नाही, कारण मी वाचायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे बघून घेऊ शकता. आता दुसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांची सागरास ही कविता मिळवून वाचा. तर ती कविता आता या ठिकाणी मी दिलेली आहे, ती देखील तुम्हाला व्यवस्थित पाहायची आहे, वाचायची आहे, व्हिडिओ पॉज करून वाचून घ्यायची आहे. तर तेही मी या ठिकाणी वाचून दाखवणार नाही, कारण त्याची चाल किंवा ती कविता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. ती फक्त तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या. आले लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन या सर्वांचे व्हिडिओ देखील चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही नक्कीच चेक करा, ते तुम्हाला नक्कीच आवडतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.